शिवतेजाचा गगनी चमकला, शिवतेजाचा गगनी चमकला, ऐसा एकच तारा तो शिवमाता शंभू राजा सांगत सुटला वारा. बालवयातील कवी हा पहिला, बालवयातील कवी हा पहिला, सर्व वरती दरारा. अरे साहस पाहून काळही गेला, कितेकदा माघारा, कितेकदा माघारा. स्वराज्य जपले लढा देऊनी, स्वराज्य जपले लढा देऊनी, शत्रूंना थरकाप. अरे स्वराज्य जपले लढा देऊनी, शत्रूंना थरकाप. शिवबानंतर दख्खन येत तो औरंगाचा बाप, शंभू औरंगाचा बाप. ठोके तुकाच्या छाताडाचा, ठोके तुके त्याच्या छाताडाचा. ऐकुनी प्रताप शंभूचा कोळा गातो मर्दाचा जी. आदि नमन जिजा मातेला, आदि नमन जिजा मातेला, राष्ट्र मातेला. हीच जिजाऊ हिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ हिने घडवले राजे शिवछत्रपती. आदि नमन जिजा मातेला, राष्ट्र मातेला, नामदेवाला, तुकारामाला, तुकारामाला. चोखोबा गाडगे बाबांच्या गुरुचरणाला. नमन माझे महात्मा फुल्याना, नमन माझे महात्मा फुल्याना, नमन माझे शाहू राजाना, नमन माझे बाबासाहेबांना, नमन माझे पंजाब रावाना, नमन माझे कर्मवीराला, नमन माझे पुरुषोत्तमाला, नमन माझे पुरुषोत्तमाला. जागा समाज ज्यांनी केला, वंदितो त्यांच्या चरणाला, दपाची थाप भिडो गगनाला जी जी. धाव घेई सभेच्या ठाई, सभेच्या ठाई. पूर्व पुण्याई धन्य भीमाईन म्हणून शाहीचा चढीवला साथ. शाहीर देशमुख माझे गुरुराज जी. शाहीर देशमुख माझे गुरुराज जी. औरंगजेब कापे थरथरा, दुबंगून पुरा स्वप्नाचा चुरा.
भांगून पुरा स्वप्नाचा चुराण ठोका चुके त्याच्या काळजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्याच्या राजगादीवरती संभाजी महाराज विराजमान झालेले आहेत. संभाजी महाराजांचं नाव औरंगजेबाच्या कानावरती पडतात. ठोका चुके त्याच्या काळजाचा ऐकुनी प्रताप शंभूचा ऐका मर्दाचा जी शास्त्रवीर संभाजी राणा क्षत्रवीर संभाजी राणा देश रक्षण अर्पिले प्राणा. वयाच्या 32व्या वर्षी आपल्या प्राणाचं बलिदान करून या मातृभूमीला सौभाग्याचा कुंकुम तिलक लावणारा छत्रपती संभाजी महाराज. शास्त्रवीर संभाजी राणा शास्त्रवीर संभाजी राणा देश रक्षण अर्पिले प्राणा केले जर्जर औरंग्याबास. पोर्तुगीज गच मोगल गोऱ्या पोर्तुगीज गच मोगल गोऱ्या पाऊल मराठ्याचं पाणी ते खास जी सूर्यास्ताला गेला रायगडाला शंभू गादीला शंभू गादीला शंभू गादीला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजे संभाजी स्वराज्याच्या दौलतीचे वारस झाले. संभाजी राजे स्वराज्याच्या गादीवर बसले असताना दख्खन भागावरती स्वारी करण्यासाठी मोगलांची फौज आलेली आहे. नष्ट करण्या दखन मुलकाला नष्ट करण्या दखन मुलकाला आलमगिरे चंग बांधलेला गिरून टाकीन मराठी मुलकाला. नष्ट करण्या दखन मुलकाला आलमगिरे चंग बांधलेला गिरून टाकीन मराठी मुलकाला. मुकरब खान पाठवला महाराष्ट्राला औरंगजेबाची फौज आदिलशहाच्या राज्यामध्ये येऊन पोचली आणि त्यानं आदिलशाही नष्ट केली निजामशाही नष्ट केली. दक्षिणेतील सर्व शाही राजवटी बुडवल्या पण सह्याद्रीच्या कुशीतील मराठ्यांचं चिमुकलं राज्य त्याला जिंकता आलं नाही. याचं शल्य औरंगजेबाच्या मनात सलत होतं. शंभू राजाने औरंगजेबास सवाची पोळ करून सोडलं. या अल्लाह मैंने सोचा था शिवाजी महाराज जाने के बाद हम महाराष्ट्र मुट्ठी में ले लेंगे मगर ये संभाजी भोसले ने रात की नींद और दिन का चैन हराम कर दिया. संभाजी ने कुछ तो इंतजाम करना होगा संभाजी भोसले का. संभाजी भोसले का सिंहाचा वाघुंदार सिंहाचा वाघुंदार लढे चौकुरण संभाजी वीर यवनांचा करावया संवाद. तळपली शंभूची तलवार खेलुनी छातीवरती वर झुंजले कैक मराठे सरदार झुंजले कैक मराठे सरदार केले यवनांना तव बेहजार केले यवनांना तव बेहजार. असा शिवबात शंभू अवतार जी मराठ्यांचे ऐकून गर्जना
वर्ताच्या आलमगिरा गेली शंभूने नींद हराम केली किती किती केली हिकमत किती किती केली हुकमत किती किती केली हिकमत चालण्या हुकमत औरंगजेब सारखी अल्लाची आराधना करत होता परंतु मराठ्यांचं राज्य त्याला गिळता येत नव्हतं किती किती केली हिकमत किती किती केली हिकमत चालण्या हुकमतन पुन्हा तीच गत येईना शरण शंभू राजा तयावर किती लावू फौजा तयावर किती लावू फौजान औरंगा गचके शिव तेजार जी 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 आमचा शंभू राजा होता कसा काय सांगू राजाचं बळ काय सांगू राजाचं बळ होत अवकळण काळसी हाता तो झाला जबडा वाघाचा फाडलेला पाहून वीराचं शौर्य गनिमत तडफडला समोर पाहता शंभू राजाला समोर पाहता शंभू राजाला कैकानी प्राण सोडीला छाती पोलादी लोहा मनगट छाती पोलादी लोहा मनगट बाहू बलदंड आणि हिमालया ही असाला दवी अरे हिमालया ही असाला दवी सह्याद्री पहाड शंभू होता जसा बलवान तसा नीतिवान शंभू होता तसा बलवान तसा नीतिवान तसाच बुद्धिमान बुद्धभूषण ग्रंथ लिहिला जगातील साहित्यिक पहिला आपणाला माहित नसेल वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ व इतर हिंदी भाषेतील 3 ग्रंथ लिहून जगातील सर्वात लहान वयाचा साहित्याचा शिरोमणी होण्याचा मान मिळवला भारतातील नव्हे वयाच्या 14व्या वर्षी साहित्यातील शिरोमणी होणारा जगातील एकमेव साहित्यिक होता आणि त्यांचं नाव होतं संभाजी राजे भोसले संभाजी महाराजांच्या वरती संस्काराचं बीजारोपण राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी केले होते जिजाऊच्या कुशीत जिजाऊंच्या छायेखाली मायेखाली सर्व शिक्षणात संभाजी राजे तरबेज झाले होते मातृभाषेबरोबरच इतर 8 भाषेवरतीही प्रभुत्व असणारा जगातील एकमेव असा आमचा संभाजी राजा होता एकमेव असा आमचा संभाजी राजा होता शंभूराजे होते बलवान शंभूराजे होते बलवान तसे नीतिवान तसेच बुद्धिमान बुद्धभूषण ग्रंथ लिहिला जगातील साहित्यिक पहिला अशी ही त्याची बाललीला असा ना कुणी ते झाला जी जी
चंद्रावत घोडा बसण्याला शंभूराजे याच समयाला संगे घेऊन संताजी घोरपड्याला बहिर्जी नाईक होता जोडीला महालोजी बाबा घोरपडे सेनापती लाभलेला राजाने हल्ला चढविला राजाने हल्ला चढविला विजया पाठी विजय मराठ्याला 9 वर्ष सातत्यानं संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 9 वर्ष सातत्याने संघर्ष करून मोगली इंग्रज पोर्तुगीज 10 परकीयांना आपल्या तलवारीचं पाणी पाजून 2500 मोहिमा यशस्वी करणारा हा रयतेचा भूपाल अविश्वास या प्रजेसाठी मराठी मुलकाच्या सपनासाठी जपवणुकीसाठी लढत होता महाराज याच समयाला कोकणाची पाहणी करण्याला संगमेश्वरी आले मुक्कामाला संभाजीराजे आपल्या निवडक सहकार्याबरोबर सर कोकणामध्ये संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यामध्ये मुक्कामास आलेले आहेत. सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला असताना फितुरीनं घात बघा केला फितुरीनं घात बघा झाला ही वार्ता कोल्हापुराला इकलास काय बोलला. त्याच वेळेस करवीर मध्ये कोल्हापुरात मुकरब खानाची फौज तळ ठोकून होती. फितुरीनं घात बघा झाला ही वार्ता कोल्हापुराला इकलास काय बोलला आपल्या बापाला खान मुकरबाला संगमेश्वरी संभाजी आला मेहरबान अल्लाह तव झाला नाही संभाजीच्या कुणी संतीला अब्बाजान अकेला है नाही संभाजीच्या कुणी साथीला घालू गराडा पकडू वागाला रातोरात तळ हलवीला खान मुकरब खान आपली फौज घेऊन रातोरात निघालेला आहे. कोल्हापूर ते संगमेश्वर 90 मैलाचं अंतर. संभाजीला खबर काढण्याच्या आत त्यांना गाठायचं आहे आणि म्हणून हे फार वाटेने निघालेले आहेत. मुखी करत अल्लाह घेऊन फौजेला खान चालला कैद करण्या शंभू राजाला लपछपत खान चालला याचं कारण जर मागमूस लागला मराठ्याला धडगत नाही समयाला लपछपत खान चालला रातोरात खान तो आला संगमेश्वराला. फितुरीनं घात बघा केला हेरबाज आला बोलतो राजाला. महाराज सरदेसाईच्या वाड्यामध्ये झोपले होते. एवढ्यात एक हेरबाज आलेला आहे आणि तो हेरबाज म्हणत आहे उठा आणि घात झाला ही काळ रात्र राजाला झोप लागली शंभू राजाला शत्रून वेडा टाकीला
ही काळ रात्र राजाला गाढ झोप लागली शंभूला शत्रूनी वेडा टाकीला संगमेश्वराला जी मुकरब खानाच्या फौजेनं सरदेसाईच्या वाड्याला वेढा दिलेला आहे. बाहेर एकच दंगा सुरू झाला, बाहेर एकच दंगा सुरू झाला, चापाकाठी सुरू झाली. घोड्यावर स्वरवीर झाला, घोड्यावर स्वरवीर झाला, घोड्यावर स्वरवीर झाला. संभाजी रणी उतरिला गरगरा फिरवी पट्ट्याला, गरगरा फिरवी पट्ट्याला. जरा सर्र वळून मुठीला, जरा सर्र वळून मुठीला. सपसप करी वाराला, सपसप करी वाराला. रायांचा होता मदतीला, रायांचा होता जोडीला. संताजी वीर खवळला, संताजी वीर खवळला. बहेरजी त्याच्या मदतीला, बहेरजी त्याच्या मदतीला. गनिमाचं उडवून श्री पाडी धरणीला. बहेरजी त्याच्या मदतीला, गनिमाचं उडवून शिर पाडी धरणीला. ओलांडील जरी साठीला. आणि त्याच वेळेस आमच्या राजांच्या समोर साठी ओलांडलेले सेनापती महालोजी बाबा घोरपडे होते. ओलांडील जरी साठीला, महालोजी बाबा सेनापती शोभले. दौलतीची राखण करण्याला, दौलतीची राखण करण्याला मुडद्याचा ढीग लावला, मुडद्याचा ढीग लावला. रणकंदन संगमेश्वराला, रणकंदन संगमेश्वराला. रक्ताचा पाट वाहिला, रक्ताचा पाट वाहिला. महालोजी बोलले राजाला, महालोजी बोलले राजाला. मुकरब खान अतिशय अपाट फौज घेऊन आला होता. राजांच्या बरोबर मोजकीच माणसं होती आणि म्हणून तो महालोजी बाबा घोरपडे आपल्या धन्याला म्हणत आहेत, धनी धनी भांगा काढा, धनी भांगा काढा, धनी भांगा काढा, धनी भांगा काढा. नावडी नावडी नदी जवळ करा, धनी भांगा काढा. एवढ्यात त्या एकलाचं लक्ष त्या रण मैदानातील झुंजणाऱ्या व आपल्या धन्याची राखण करणाऱ्या महालोजी बाबावर गेलं आणि त्या एकलासनं आदेश दिला, आणि मोगली नंग्या तलवारी महालोजी बाबांच्या भोवती संपू लागल्या. महालोजी बाबांना संभाजी महाराजांच्या पासून बाजूला केलं गेलं. साठी ओलांडलेलं म्हातारं त्या मोगली फौजेशी 4.5 तास लढत होत. आणि एवढ्यात महालोजी बाबांना बाण लागला, एवढ्यात महालोजी बाबांना बाण लागला आणि महालोजी बाबा जमिनीवरती कोसळले. राजांचं क्षणभर लक्ष महालोजी बाबाकडे गेले. तलवार थांबली आणि त्याच वेळेस महाराजांच्या वरती पाठीमागून वार झाला. समसेरीचा वार केला. महाराजांनी वार चुकवला, परंतु तो वार जिरे टोपावरती लागला. जिरे टोप धरणीवर कोसळला. परंतु तो वार जिरे टोपावरती लागला. जिरे टोप धरणीवर कोसळला आणि संभाजी महाराजांचा क्रोध अनावर होताच त्यांनी संताजीला आदेश केला, संताजी आमचं काहीही हो, शिवाची बाजी लावा, इथून निघा, रायगडाला जतन करा. संताजी इथून निघा, रायगडाला जतन करा. संताजीने नजरेनं मुद्रा केला आपल्या धन्याला. संताजीचं शेवटचं दर्शन होतं आपल्या धन्याचं.
आणि संभाजी महाराजांचे पुन्हा पट्टे फिरू लागलेले आहेत. आता थोडस दिसायला लागलेलं आहे. या लढाईला आता 5 तास पूर्ण झालेले आहेत. त्या नावडी नदीजवळ हे रणकंदन अजून चालूच आहे. काही मराठे त्या नावडी नदीत नावेमध्ये बसून आपल्या मालकाची आपल्या धान्याची वाट पाहत आहेत. एवढ्यात महाराजांच्या बरोबर असणाऱ्या कवी कुलेशाच्या दंडात बाण घुसला आणि कवी कुलेश घोड्यावरून कोसळत ओरडला, स्वामीजी मैं गिर गया हूं, स्वामीजी मैं गिर गया हूं. कवी कुलेश खाली पडलेले पाहतात. महाराजांनी चंद्रावतावरून उडी मारली. कवटाळील कवी कुलेशाला, कवटाळील कवी कुलेशाला, खराच बघा इथे झाला. कवटाळील कवी कुलेशाला, खरा इथेच झाला. सर्वांनी लक्ष द्या. संभाजी महाराजांच्या भोवतीने एकच गर्दी झाली. चारी बाजूनी मोंगली नंग्या तलवारी आणि भाले आले आणि महाराजांच्या देहाला भाले येऊन पोचले गेले. आणि त्या मुकरब खानाचा पोळ्या इकलास झाला भेबान, इकलास झाला भेबान, आला तो शान नीच हैवान. आणि तो इकलास खान महाराजांच्या जवळ आलेला आहे. आणि त्या इकलास खाननं महाराजांच्या जटा आपल्या हातामध्ये धरल्या आणि म्हणत आहे, हत्यार छोड़ दो, हत्यार छोड़ दो. सप्त नद्यांनी सागरांनी ज्या राजांचा अभिषेक झाला होता त्या राजांच्या जटा इकलासनं हातात धरल्या आणि तो वारंवार म्हणत आहे, हत्यार छोड़ दो. संभाजी महाराजांनी इकलासकडे नुसतं नजरेनं पाहिलं. क्षणार्धात आपलं मुंडक बाजूला होते काय, तो माग सरला आणि आपल्या बापाला खान मुकरब खानाला म्हणत आहे, अब्बाजान अब्बाजान, दुश्मन हत्यार नहीं छोड़ता. पिकलेली दाढी वर मेहंदी लावलेली, तो अंगावरचा असणारा हिरवा सेला उडवीत गर्दी बाजूला करीत मुकरब खान आलेला आहे आणि म्हणत आहे, बेटा बेटा, वो मर्द की औलाद है, हथियार नहीं छोड़ेंगे, हथियार नहीं छोड़ेंगे, घेर डालो उसको. आणि संभाजी राजांना कासरे टाकून पकडण्यात आलं. सगळे मराठे पकडले गेले, सगळे मराठे पकडले गेले. त्यांना कत्लीसाठी नेण्यात आलं. राया अंतानाही कत्लीसाठी नेण्यात आलेला आहे. नेत असताना राया अंताना आपल्या स्वामीचं सेवक दर्शन घेतलं, नजरेनं मुजरा केला. धनी, आजपर्यंत या स्वातंत्र्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर लढलो धनी. राया अंतानी आपल्या मालकाला नजरेनं मुजरा केला आणि राया अंताला कत्लीसाठी नेण्यात आलं. जखरबंद केलं शंभूला, जखरबंद केलं शंभूला. जखरबंद केलं शंभूला, साकदंड सर्व अंगाला. पिंजरी सिंह कोंडला, पिंजरी सिंह कोंडला. आनंद झाला सर्व गनिमाला, आनंद झाला सर्व गनिमाला. ही वार्ता औरंगजेबाला, ही वार्ता औरंगजेबाला. कुर्निसाच करी अल्लाला, कुर्निसाच करी अल्लाला. संगमेश्वरामध्ये सरदेसाईच्या वाड्यामध्ये संभाजी राजांना पकडलं. याच वेळेस औरंगजेब कुठं होता तर औरंगजेब अकलूज मुक्कामाला होता. अकलूज मुक्कामाला, अकलूज मुक्कामी खबर देण्यात आली. पकडलं शंभू राजाला, पकडलं शंभू राजाला. ही वार्ता औरंगजेबाला. कुर्निसाच करी अल्लाला, कुर्निसाच करी अल्लाला. बहादूरगडचा किल्ला गाठीला, किल्ला गाठ.
प्रतापदुर्गडचा किल्ला गाठीला किल्ला गाठी डोक्यावर विदुषकी टोपी, हातापायात साखळदंड, बंदिवान अवस्थेत संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं. ताठमानेनं उभा असणारा हा संभाजी राजा आनंद औरंगजेबाला, आनंद औरंगजेबाला, पकडल शंभूराजाला, पकडल शंभूराजाला. साखळदंडानं दगडबंद केलेला हा संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर उभा करण्यात आलं. महाराजांना औरंगजेबाला आग्र्यातल्या दरबाराची आठवण झाली. संभाजी महाराजांना औरंगजेबानं पाहिलं होती कधी? संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना आग्र्यातील दरबाराची आठवण झाली. शिवाजी महाराजांच्या बरोबर आलेला हा 9 वर्षाचा शंभू बाळ त्याला आठवला. कुस्तीच्या आखाड्यातील त्या शंभू बाळाचे ते शब्द त्या औरंगजेबाच्या कानावरती आदळले आणि औरंगजेब मनाशी पुटपुटत आहे. इतना सा था तब देखा था. औरंगजेबानं वाढदिवसाचं निमंत्रण देऊन शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं होतं. बरोबर हा 9 वर्षाचा संभाजी बाळ सुद्धा होता. संभाजी महाराज मुक्तपणे त्या आग्र्याच्या दरबारात फिरत असताना औरंगजेब एका ठिकाणी कुस्त्याच्या आखाड्यामध्ये कुस्त्या लावत होता आणि हा 9 वर्षाचा आमचा संभाजी बाळ त्या कुस्त्याच्या आखाड्यामध्ये गेल्यानंतर औरंगजेब म्हणत होता संभाजी महाराजांना, संभाजी खेलोगे कुस्ती, संभाजी खेलोगे कुस्ती, आजमाओगे अपनी ताकत को. त्यावेळेस ह्या 9 वर्षाच्या संभाजीनं त्या शहनशाहला उत्तर दिलं, शहनशाह तूफानों को आजमाया नहीं जाता, रही बात कुश्ती की, रही बात कुश्ती की, कुश्ती उससे लड़ी जाती है जो अपनी बराबरी का हो. और हमें पता है, और हमें पता है हमसे लड़ने के काबिल आपके अखाड़ों में एक भी पहलवान नहीं है, समझे. आणि हे शब्द औरंगजेबाला आठवले. औरंगजेब भानावर आला. बेफिकीर पाहून शंभूला, बेफिकीर पाहून शंभूला, औरंगमणी तरकला, औरंगमणी तरकला, संभाजीच्या पाहतो नजरेला. संभाजीच्या नजरेला नजर औरंगजेबानं भिडवली. बेफिकीर पाहून शंभूलान औरंगमणी थरकला, संभाजीच्या पाता नजरेला ज्वालामुखी त्यास वाटला. आणि त्याच वेळेस तो औरंगजेब म्हणत आहे, आओ संभाजी राजे भोसले, आओ संभाजी राजे भोसले, बहुत दौड़ाया तुमने. त्यावेळेस या शूर मराठ्यानं त्या औरंगजेबाला बाणेदार उत्तर दिलं, औरंगजेब बंद पिठारे रखे हुए सांप के फनों को कुचलना कोई मर्दानगी नहीं. अगर फैलाए हुए फन के जहर का असर देखना है तो इस जंजीरों से आजाद कर. कसम आवाज वहेद की, कसम उस महाराष्ट्र की मिट्टी की, जहर की एक बूंद ही तुझे अल्लाह को प्यारा कर देगी. औरंगजेब शेर चाहे पिंजरे में हो,
या जंगल में हो, शेर आखिर शेर ही होता है। आणि त्याच वेळेस औरंगजेबानं संभाजी महाराजांना दोन प्रश्न विचारले। राजे संभाजी, हम आपसे दो सवाल पूछते हैं, उसके जवाब दो, हम तुम्हें तुम्हारी जान बख्श देंगे। हमें बताओ राजे संभाजी, हमें बताओ हमारे कौन से आदमी हैं जो आपसे मिले हैं? कौन से वो गद्दार है? उन गद्दारों का नाम हमें बताओ। और दूसरा सवाल, आपके खजाने की चाबियां कहाँ है? त्यावेळी संभाजी महाराज म्हणत आहेत, औरंगजेब, ना हमें मरने का गम है और ना जंजीरों में जकड़ने का डर है। इस जुबान ने आज तक सच्चाई का साथ दिया है और मरते दम तक देगी। रहे आपके दूसरे सवाल, रहे आपका दूसरा सवाल खजीने के चाबियों का। औरंगजेब, उस खजाने पर सभी प्रजा का हक है और जीते जी तो हम तुम्हारे हवाले नहीं करेंगे। ये एक मर्द की जुबान है, समझ ले औरंग, तुझे कुछ करना है कुछ कर ले। आणि अशा ही सकरबंद अवस्थेत रागाने लालेलाल झाला, रागाने लालेलाल झाला, त्याचा हिसका गनिमत खडला, त्याचा हिसका गनिमत पडला। तटातट तोडी बंदाला, तटातट तोडी बंदाला, किरण मारून याच समयाला महाराजांनी हिसका देतात ते साखळदंड तटातट फुटले। किरण मारून याच समयाला जाऊन धरला औरंगजेबाला। इजार पिवळी व्हायची वेळ आली औरंगजेबाची, पण एवढ्यात एकानं बाण मारिला, एकानं बाण मारिला, दुसऱ्यानं भाला फेकिला, तिसऱ्यानं कासरा टाकीला, तिसऱ्यानं कासरा टाकीला। कैद केलं शंभू राजाला, शंभू कैद केलं शंभू राजाला, औरंगजेबाच्या हातातील माळ घर 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 फिरू लागली। त्याचे हात पाय लट 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 कापू लागले आणि तो तोशानं वरडला, तेशानं वरडला, काफिर की जबान खींच डालो। औरंगाचा चढला पहरान, औरंगाचा चढला पहरान, आदेश दिला त्याने चाकरा, आदेश दिला त्याने औरंगाचा चढला तारा, औरंगाचा चढला पारा, आदेश दिला त्याने चाकरा। काफरचे जिबेचे करा खंडोळे, थोडा काफिराचे डोळे, थोडा काफिराचे डोळे। आणि आदेश झाल्याबरोबर संभाजी महाराजांना बांधलेलं होतं। संभाजी महाराजांची जीभ पकडण्यात आली, कल्ल्यापासून जीभ उपसली गेली आणि कोल्या कुत्र्यांच्यासाठी फेकून दिली। पहिली शिक्षा झाली। दुसरी शिक्षा, याचे डोळे काढा आणि संभाजी राजांचे डोळे काढण्यासाठी हातामध्ये तापलेल्या
सळया घेऊन तो आलेला आहे. महाराजांच्या समोर तो आला. महाराजांच्याकडे पाहतात त्याने पाहिलं, या नजरेमध्ये वेगळी चमक आहे. त्याचे हात लटलट लटलट लट कापू लागले. एवढ्या पाठीमागून इकलासनं हंटरचा फटका दिला आणि त्या डोळे काढणाराने आपले डोळे झाकले आणि संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये त्या तप्त सळया खुपसल्या, तप्त सळया खुपसल्या. तिसरी शिक्षा सुनावण्यात आली. याची जिवंतपणे चमडी छिलून काढा. आणि ते चमडी छिलणारे आलेले आहे. सजेचा 11वा दिवस होता. चमडी चिलत असताना त्या चमडी छिलणारांनी आजपर्यंत त्यांनी ज्यांची ज्यांची चमडी छिलली त्यांना दुःख पावलं नाही. ते इवळायचे, ते ओरडायचे. परंतु आज ज्यांची ते चमडी छिलत होते ते कुठेही हलत नव्हते, थोडेही किंचळीत नव्हते. ते जसेच्या तसे उभे होते. चमडी छिलणाऱ्यांची मात्र अवस्था वाईट झाली होती. त्यांचे हात लट 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 कापायला लागले होते. अरे देशासाठी, मातीसाठी, जनतेसाठी, प्रजेसाठी, रयतेसाठी प्राण देणारी ती माणसं होती, ती माणसं होती. आणि त्याच वेळेस औरंगजेब संभाजी महाराजांच्या जवळ आलेला आहे आणि म्हणत आहे, संभाजी राजे, संभाजी राजे, पूरी दुनिया में मैंने देखा मगर तेरे जैसा बहादुर नहीं देखा. संभाजी राजे, तेरे जैसा मुझे एक बेटा होता. अल्लाह मियां, संभाजी जैसा मेरे को एक बेटा होता तो ये औरंगजेब पूरी दुनिया का शहंशाह होता. संभाजी, तेरे याद के खातिर मुझे कुछ तो दे, तेरे याद के खातिर मुझे कुछ तो दे. अरे वीरा, तुझ्यासारख्या वीराची माझ्याजवळ काहीतरी आठवण असावी. तुझ्या आठवणीसाठी माझ्याजवळ काहीतरी दे. एवढ्या त्या औरंगजेबाची नजर संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये गेली. गळ्यामध्ये असलेली माळ पाहून औरंगजेब म्हणत आहे, संभाजी, संभाजी, तेरे गले में जो माल है वो मुझे दे. तेरे याद के खातिर मुझे वो माल दे. बोलण्यासाठी जीभ नव्हती, नुसती मान हलत होती. नको, औरंगाच्या माळेला हात घालू नकोस. सातारच्या किल्ल्यावरती असताना थोरल्या आबासाहेबांनी माझ्या ती गळ्यामध्ये घातली होती माळ. औरंगाच्या माळेला हात घालू नकोस. आणि एवढ्या खसदिशी हात गेला आणि ती संभाजी महाराजांच्या गळ्यातील माळ तोडून काढण्यात आली. पाहण्यासाठी कुणीही नव्हतं, पाहण्यासाठी कुणीही नव्हतं. त्या वडू तुळापूरच्या परिसरामध्ये इंद्रायणी आणि मुळा वाहत होती. इंद्रायणी आणि मुळेनं गळ्यात घालून टाहो फोडला, टाहो फोडला, टाहो फोडला. देशासाठी शंभूचा लीला, शंभूचा लीला. देशासाठी शंभूचा लीला, शंभूचा लीला. देशासाठी शंभूचा लीला, शंभूचा लीला. रक्तान वीर मातला परिणा घ्याला. रक्तान वीर नाहला परिणा घ्याला. रक्तान वीर नाहला परिणा घ्याला. रक्तान वीर नाहला परिणा घ्याला. मरणाला जिंकून मृत्युंजय तो झाला. मरणाला जिंकून मृत्युंजय तो झाला. मरणाला
ओळखीय कुणी नव्हतं, जवळचं कुणीही नव्हतं. त्या वडू तुळापुरी भीमेन आणि इंद्रायणीनं गळ्यात गळा घालून टाहो फोडला. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला, देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला, देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. पाहण्यासाठी कुणीही नव्हतं. सह्याद्रीच्या काड्यात कपाळातून घुमणारं वारं अंगाला स्पर्श होतात. रोमांच उभा करून सांगत होतं, मी पाहिलं होतं. राजांचे डोळे काढताना ते आसमान सांगत होतं, मी पाहिलं होतं. राजांची जीभ काढताना ती माती सांगत होती, कुणी पाहिलं नव्हतं, पण मी पाहिलं होतं. जिवंतपणी माझ्या शंभू राजाची कातडी सोलून काढताना, गावातून धिंड काढताना सारा निसर्ग म्हणत होता. आतापर्यंत मरणाला घाबरणारे भरपूर पाहिले, पण मरणालाच घाबरवणारा संभाजी राजा आम्ही पाहिला होता. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला, देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला, देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. अरे देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन, आपल्या रक्ताचा सडा या मातृभूमीवरती संपून, या मातृभूमीला आपल्या रक्ताचं सौभाग्याचं देणारा संभाजी महाराज मृत्यूशी झगडत होता. आणि त्याच वेळेस स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या माझ्या भारतीयांनो लक्षपूर्वक ऐका. आणि त्याच वेळेस तिकडे संभाजी महाराज मृत्यूशी झगडत होते, आणि इकडे आम्ही मात्र हिंदू वर्षाचा प्रारंभ नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सगळीकडे साजरा करत होतो. आनंदानं घरावरती गुढ्या उभारत होतो. आणि त्या ठिकाणी माझा संभाजी राजा या देशासाठी, स्वधर्मासाठी लढत होता. आणि म्हणून ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वध करण्यात आला, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. आणि म्हणून माझं भारतीयांना एक आव्हान आहे की अरे आपल्या राजाचा जो मृत्यू दिन आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी, हिंदूंच्या नववर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी, त्या दिवशी जर आपण म्हणत असताल धर्मासाठी, देशासाठी संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, तर इथून पुढे कुणीही आपल्या घरावरती गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारू नये. अरे जर तुम्हाला साजरच करायचं असेल तर संभाजी महाराजांची जयंती साजरी करा, शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा. आणि तोच खरा सण आपला आहे, तोच खरा सण आहे. ही कीर्ती शंभू राजाची, झुंज वाघाची, छाती सिंहाची, स्फूर्ती देई आम्हाला, पुरुषोत्तम प्रेरणा देण्याला, संभाजी जगातो पवाड्याला. शाहिराचा ढप खानानं लाव,
माझ्या गायला चरित्र्याला शाही राजा डप खानानं लाल गुरु देशमुख आशीर्वादाला पुरुषोत्तम प्रेरणा देण्याला पुरुषोत्तम प्रेरणा देण्याला माझं गाव सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात निराखोऱ्यात असे प्रख्यात मुक्कामी खुडूस गावाला मुक्कामी खुडूस गावाला शाहीर कांबळे गा तू पवाड्याला जी